तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका स्कॅमबद्दल जाणून घेणार आहोत जो लाडक्या बहिणींसोबत घडत आहे. त्यामुळे जर कोणी लाडक्या बहिणी या व्हिडिओला पाहत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून हा स्कॅम तुमच्यासोबत होणार नाही. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठे कांड चालू आहेत. तर ही जी माहिती आहे ती वाचून तुमच्या पायाखालची जमिनीत सरकेल. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी प्रक्रियेत गैरप्रकार उघडकीस आले आहेत. जळगावच्या एका नराधमाने ई-के-वाय-सीच्या नावाखाली महिलांकडून शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली असून आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा देखील झाला आहे. तर मित्रांनो, योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-के-वाय-सी अनिवार्य असताना या फसवणुकीमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो, महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात जोरदार चर्चा असते. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. कोट्यलक्ष महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून अनेक गैरप्रकार झाल्याचे देखील उघडकीस आले आहे. त्यानंतर पडताळणी करत ई-के-वाय-सी अनिवार्य करण्यात आली आहे. अनेक लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सी केली आहे, पण ज्यांनी अद्याप ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही त्या महिलांना मिळणारा लाभ तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. तर ज्या महिलांना लाभार्थीमध्ये बसत नाहीत किंवा अपात्र ठरतात त्यांना आता या योजनेतून वगळण्यात देखील आले असून यापुढे त्यांना दरमहा 1500 रुपये मिळणार नाहीत अशी शक्यता वर्तवली जात आहे. ई-के-वाय-सी झाली अशी प्रक्रिया ई-के-वाय-सीसाठी आपल्याला प्रक्रिया सप्टेंबर 30, 2025 पासून सुरू झाली आहे, ज्याची मुदत 31 डिसेंबर 2025 अशी होती. ती आता 31 मार्चपर्यंत आता ती वाढवण्यात आली आहे. तर मित्रांनो, मात्र ई-के-वाय-सीची प्रक्रिया करताना अनेक महिलांना अडचणींचा सामना देखील करावा लागत असून त्यांचा गैरफायदा देखील काही नराधमांनी घेतल्याचे उघड झाले आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सीच्या नावाखाली मोठं कांड घडल्याचे समोर आले असून महिलांकडे नको ती मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. तर मित्रांनो, नेमकं घडलं तरी काय? तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार ई-के-वाय-सीच्या बहाण्याने जळगावात गैरप्रकार घडला आहे. ई-के-वाय-सी करून देतो असं सांगत तिथे एका नराधमाने एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच त्याने आणखी एका महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी केल्याचे समोर आले आहे. आरोपीने अशी मागणी करताच ती महिला हादरली, तिच्या पायाखालची वाळू सरकली. मात्र तिने धीर न गमावता थेट पोलीस स्टेशन गाठत यासंबंधी तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी रमेश चव्हाण यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेशी निगडीत ई-के-वाय-सीचे काम करायचे असल्याचे आरोपी चव्हाणने पीडित महिलेच्या घरी आला. त्याने तिच्याकडून कागदपत्र घेतली, पण काम करून देण्याच्या बदल्यात त्याने शरीर सुखाची मागणी केली. लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शरीरसंबंध ठेव अशी मागणी आरोपीने केल्याचे पीडितेने तिच्या तक्रारीत नमूद केले आहे. एवढंच नव्हे तर चव्हाण याने दुसऱ्या एका महिलेशी देखील गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देतो असं चव्हाण याने एका महिलेला सांगितलं आणि तिच्याकडे प्रेमसंबंधाची मागणी देखील केली आहे, असं फिर्यादीत म्हटलं आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक आवश्यक प्रक्रिया पार पाडून देण्यासाठी महिलांकडे शरीर सुखाची तसेच प्रेमसंबंधाची मागणी केल्याचे या प्रकरणात जळगावात खळबळ उडाली आहे. तर मित्रांनो, दरम्यान राज्य सरकारने ई-के-वाय-सी मुदत वाढवली आहे असून त्यासाठी स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. महिलांनी या अतिरिक्त कालावधीत आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. ज्यांची के-वाय-सी अद्यापही बाकी आहे किंवा के-वाय-सीमध्ये काही तांत्रिक चुका झाल्या आहेत त्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.